स्वागतम सुस्वागतम. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, संस्कृती मंत्रालय भारत सरकार आणि लोकायन सांस्कृतिक संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित लोकनाट्य वगनाट्य आख्यान लेखनाची ऑनलाईन कार्यशाळा दिनांक 2, 3, 4 जुलै 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. आज त्याचा उद्घाटन सोहळा पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूरच्या संचालिका श्रीमती किरणजी सोनी गुप्ता या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहे. मी त्यांना विनंती करते त्यांनी त्यांच्या शब्दसुमनांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. और लेखक भी जो आपके आजकल लिख रहे हैं ऑन लोक फोक आर्ट्स पे, उनको भी ब्रीफ करना बहुत जरूरी है कि हमारी कमियां क्या हैं, हम उसको कैसे इम्प्रूव करना चाहते हैं. और मैं समझती हूँ कि ये 3 दिवसीय कार्यशाला जो हो रही है, इसमें बहुत सारे लोग इसका लाभ लेंगे. हमारे जो एक्सपर्ट्स हैं यहाँ एड्रेस करेंगे अलग अलग सेशंस में, उसका भी लाभ उन तक जाएगा. मुझे नहीं मालूम वेदर इट इज ओपन टू ऑल, लेकिन मैं गुजारिश करना चाहूंगी क्योंकि इसकी वीडियो रिकॉर्डिंग हो रही है आपकी, अगर इसकी रिकॉर्डिंग हमें उपलब्ध करा दे तो हम अपने वर्चुअल कार्यक्रम में भी इसको प्ले कर सकते हैं ताकि इसकी आउटरीच ज्यादा से ज्यादा हो. जी जरूर. तो मैं समझती हूँ कि उसमें भी और एक चर्चा का सेशन भी रखना हो फोक आर्ट्स पे, वो भी हम अलग से भी रख सकते हैं ताकि बदलती जो परिवेश में थिएटर का रिलेवेंस क्या है. पहले आप देखें जब लोग गांव में रहते थे, अर्बनाइजेशन कम थी, तो गांव का मनोरंजन का साधन क्या था? स्ट्रीट प्लेस. गांव के लोग, आप रामायण भी देखते थे. रामायण कैसे खेली जाती है? आज भी खेली जाती है. आप देखे हैं कि गांव का कोई कैरेक्टर हनुमान बन गया, कोई रावण बन गया, तो कोई लक्ष्मण बन गया, तो आपका वो जैसा स्टेज है मोहल्ले में उसी तरह रामायण हो जाती है. यू नो, इट्स वेरी स्पॉन्टेनियस, वेरी नेचुरल. कोई बात नहीं, कमियां भी होंगी, लेकिन एक लोकल जो एक इनिशिएटिव है कि हमें रामायण करनी है, ऐसे ही लोक नाट्य की तरफ अभी वो रुझान हमें उत्पन्न करना होगा, बच्चों में हमें उत्पन्न करना होगा. स्ट्रीट प्लेस के माध्यम से आप स्वच्छ भारत का संदेश देना तो कैसे दे सकते हो? स्वच्छ भारत का संदेश देना, आप होर्डिंग्स भी लगा सकते हो, आप फ्लैग्स भी लगा सकते हो, स्टैंडीज भी लगा सकते हो, लाउड स्पीकर पे भी अनाउंस कर सकते हो. पर मेरा मानना है कि जो स्ट्रीट प्लेस हैं और लोक नाटक हैं, वो सबसे इफेक्टिव तरीका है. सरकार के नहीं, कुछ भी उपदेश आपको देना है, कुछ भी लेसन लोगों तक पहुंचाना है, पब्लिक तक पहुंचाना है, वो चाहे वैक्सीनेशन का हो, चाहे कोविड में पालना कैसे करनी है मास्क की उसका हो, चाहे स्वच्छ भारत का हो, चाहे एनवायरनमेंट का हो, चाहे वो अपने आसपास क्लीनलीनेस का हो. आप देखते हैं कि एवरीथिंग कैन बी कन्वर्टेड इन टू अ जॉयफुल लर्निंग. जो हम सीरियस और जिसको कहते हैं ना नॉट सो इम्पोर्टेंट, जिसका एक बड़े मंडन तरीके से कम्युनिकेट करते हैं, लेकिन द मोमेंट यू लिंक इट विद कल्चर, यू कैन डू इट इन अ वेरी वेरी जॉयफुल मैनर. इसलिए मैं चाहूंगी कि ये कार्यशाला, सभी एक्सपर्ट्स का बहुत बहुत धन्यवाद करना चाहती हूँ कि कार्यशाला में आप भाग ले रहे हैं. और लोकायन संस्था का भी मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ कि उन्होंने कोलैबोरेटिव करके बहुत अच्छा एक इनिशिएटिव लिया हमारे साथ. और मैं समझती हूँ कि हम लोग इकट्ठे जब चलते हैं तो निश्चित तौर पे इस डाइंग आर्ट को रिवाइव करने के लिए हम बिल्कुल सक्सेसफुल रहेंगे. और मैं समझती हूँ कि हमें ऐसी सेमिनार्स, वेबिनार्स ब्रॉड तरीके से ज्यादा लोगों को लेके और करनी चाहिए. आजकल लिट फेस्ट हो रहे हैं बहुत जगह. अब देखें कि जयपुर लिटरेचर फेस्टिवल बहुत था,
पॉपुलर, वहां से देहरादून हुआ, हैदराबाद हुआ, पुणे में भी होता है। अब यू नेम अ सिटी, वहां लिट फेस्ट होता है। नाउ लिटरेचर में जो कल्चर का हिस्सा है, वो कैसे हम उसको एक लाइव प्लेटफॉर्म पे ला सकते हैं इन फ्रंट ऑफ पीपल। और मैं लोकायन संस्था को और भी कहना चाहूंगी आप लोगों को, हमारे एक सीनियर आईएएस ऑफिसर हैं जयपुर में, विजय वर्मा जी, शायद नाम सुना होगा आपने। उनका कल्चर एरिया में बहुत बड़ा रिसर्च का उनका काम है, और आजकल वो फोक आर्ट्स पर ही लिख रहे हैं। और मैंने अभी रिक्वेस्ट किया था कि आप हमें एड्रेस करें फोक आर्ट्स पे, तो निश्चित तौर पे लोग ये लोकायन लोकायन का जो लेखन कार्यशाला है उस पर भी उनको कहने का होगा। तो मैं आपको सूचित करूंगी जब उनका मैं करवाती हूँ रिकॉर्डिंग। जी जरूर। उनको कोई सेशन के लिए बुलाना चाहे तो आप निवेदन कर सकते हैं। आई कैन शेयर द नंबर्स। जी जरूर। हालांकि इज वेरी ओल्ड, but somebody can Jaipur can do the give him a helping hand. रिकॉर्ड कैसे करना है, जूम कैसे चलाना है, हाउ टू कम ऑन कंप्यूटर। ही मे नॉट बी वेरी कंप्यूटर सावी, लेकिन मैं किसी को डिप्यूट कर दूंगी, वो उनको जाके हेल्प कर देंगे, मदद कर देंगे। और मैं समझती हूँ उनका भी हमें पूरा बेनिफिट लेना चाहिए उनके व्यूज का। और एक बार मैं फिर आप सभी का बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। और मैं समझती हूँ ये मार्च जो आपने चलाई है वो आगे तक चलेगी और बहुत ही यूजफुल साबित होगी। बहुत बहुत धन्यवाद सर। जी जी जी, बहुत धन्यवाद किरण जी। संस्कृति हमारी जैसे माता है और संस्कृति की प्रतिनिधि के तौर पर किरण जी सोनी गुप्ता आपने खुद यहाँ आकर हमें भर भर के दिया है, बहुत सारा आशीर्वाद दिया। उसके साथ आप एक ऐसे महान व्यक्ति को हमसे मिलाने जा रही हैं। हम तो इतने आतुर हैं कि आप बस बोले और हम करें, हमें रुकना नहीं है। हो सके तो हम लोग संडे मंडे कोई भी दिन, और हमारे ये जो सारे लोग हमसे जुड़े हैं ये तो इतने आतुर हैं इन सब चीजों को सुनने के लिए कि ये बिल्कुल तैयार हो जाएंगे। आप जैसे ही हमें हुक्म दे हम बिल्कुल तैयार हैं, उनका हम लोग लेक्चर अरेंज कर लेंगे। और बहुत बहुत धन्यवाद आपका, बस ऐसा ही आपका आशीर्वाद हमेशा हमारे साथ रखे। इसके बाद मैं आदरणीय चंदाताई तिवारी जो ज्वाइन हुई है हमारे साथ, उनको शायद सुनाई आ रहा है कि नहीं पता नहीं। चंदाताई तिवारी, चंदाताई 2 शब्द आपण बोलावं, हिंदीत बोललात तर बरं होईल। किरण ताई आपल्या सोबत आहे, चंदाताई तिवारी। 1 मिनिट ताई, मी तुम्हाला इथून अनम्यूट करते। ताई तुमचा म्यूट नाही, तिथे हे नाहीये। ताई तुमचा माईक बंद आहे। ताई तुमचा माईक बंद आहे। चंदाताई, चंदाताई, हॅलो चंदाताई, तुम्हाला ऐकायला येतं? चंदाताई, हॅलो हॅलो चंदाताई, हॅलो हॅलो। मोनिका, हा त्या संपताना बोलतील. आता आपण सुरू करूया पुढे. हा, 1च सेकंद त्यांना द्या सर। जर सुरू झालं तर 2 मिनिटात त्यांना बोलून मोकळं करूया, कारण 1 तासभर मग ते गावाच्या ठिकाणी ह्याचा प्रॉब्लेम होतो ना, आणि किरणजींना पण मग तेवढा वेळ नसणार। 1च मिनिट द्या सर। 1 मिनिट जर नाही होऊ शकलं तर आपण सुरू करू सर। आप नेक्स्ट स्पीकर को ले लो, तब तक उनसे फोन पे संपर्क करो तो हो जाएगा। जी जी, ऐसा करते हैं। नहीं, स्पीकर तो हमारे आज डॉक्टर प्रकाश खांडगे सर हैं जो 1 घंटा पूरा सेशन लेंगे, इसीलिए 1 सेकंड, जरा एक 10-15 सेकंड हम लोग देखते हैं। हो पाया तो ठीक है, नहीं हो पाया तो फिर हम लोग सेशन शुरू कर देंगे। फोन पे कर दीजिए। जी हाँ, मैंने फोन किया उनको, तो वो उसी के लिए कर रहे हैं, उनको हो नहीं पा रहा है उनसे।
आज का जो सेशन है, सारे मराठी लोग ही यहाँ पर है, मैं मराठी में भी बात करूंगी. आजचं जे सेशन आहे डॉक्टर प्रकाश खांडे, प्राध्यापक डॉक्टर प्रकाश खांडे सर, ये मुंबई विश्वविद्यालय के लोक कला अकादमी के फाउंडर हैं, और उसी के साथ अभी शाहिर अमर शेख अध्यासन, जो एक रिसर्च विंग है लोक कला अकादमी का, वो संभाल रहे हैं. बहुत सारी बड़ी बड़ी कमिटीज पर सर है. अगर अभी उनका बायोडाटा दिया जाए तो पूरा सेशन खत्म हो जाएगा 1 घंटे का, लेकिन उनका बायोडाटा खत्म नहीं हो पाएगा. और सारे लोग, ये जो महाराष्ट्र के लोग हैं, ये तो इनको बहुत अच्छे से जानते हैं और बहुत प्यार भी करते हैं. और कुछ तो हमारे लोक कला अकादमी के विद्यार्थी भी इसमें हैं. तो इसलिए स्पेशली क्या उनके बारे में बोला जाए, उनके बारे में चर्चा होती ही रहेगी. साथ में ये जो शिविर है, इसकी जो संकल्पना मैंने सर के सामने जब रखी थी, तब उन्होंने सबसे पहले बहुत अच्छा रिस्पांस और पॉजिटिव वे के साथ खड़े रहे मेरे साथ कि आप करो, मैं आपके साथ हूँ. और आगे का सारा मार्गदर्शन, पथदर्शन उन्होंने किया, और इसकी वजह से हम आप तक पहुंच भी पाए, और ये सारा आज ये प्रोग्राम होने जा रहा है. मैं आदरणीय डॉक्टर प्रकाश जी खांडे सर, इन्हें विनंती करती हूँ, कृपया आप हमें दिशा दर्शन करें. धन्यवाद. शुभ संध्या. गुड इवनिंग टू एवरीबडी. गुड इवनिंग टू डायरेक्टर वेस्ट जोन कल्चरल सेंटर श्रीमती कमल सेन गुप्ता जी, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र का और मेरा ऋणानुबंध 1986 से रहा है, जबकि अपना उत्सव हुआ था. उस जमाने से मैं पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र से जुड़ा हुआ हूं, और तब से अलग अलग संस्कृति मंत्रालय की अलग अलग कमिटियों पे काम करते हुए, और हम मुंबई विश्वविद्यालय में 2004 से 2018 तक हमने वेस्ट जोन कल्चरल सेंटर के साथ बहुत बड़े बड़े परंपरा महोत्सव किए थे. उस परंपरा महोत्सव हर साल ये हमारा ऋणानुबंध वेस्ट जोन कल्चरल सेंटर के साथ रह चुका है. मेरी एक किताब जो आई है अनुसंधान पर खंडोबा खे जागरण, और उसकी जो स्पॉन्सरशिप थी वो वेस्ट जोन कल्चरल सेंटर ने दे दी थी. और वेस्ट जोन कल्चरल सेंटर के साथ चित्रकथी परंपरा, बोहाड़ा परंपरा जैसे बहुत सारे परंपराओं के अनुसंधान के काम में मैं जुटा हुआ हूँ. और वेस्ट जोन कल्चरल सेंटर का जो नाता है, जो अपना उत्सव से चल रहा है, अब तक वो सिलसिला शुरू है, और मुझे बहुत खुशी है कि आपके साथ हमें ये व्याख्यान की श्रृंखला मैं शुरू करने जा रहा हूँ. तो आज का जो विषय है वो विषय है वगनाट्य, लोकनाट्य और आख्यान. तो मैं बात मराठी में करूंगा, लेकिन मैडम के लिए मैंने कुछ पहले ही मेरा जो प्रास्ताविक है वो हिंदी में किया. वो इसलिए किया कि लोकनाटक और लोकनाटक के समुचित मौखिक परंपरा अपने भारतीय संस्कृति की एक महत्वपूर्ण धरोहर है, और भारत की जन संस्कृति या लोक संस्कृति की जो उनका जो बेस है वो लोकनाटक और वगनाट्य, आख्यान जैसी परंपरा है. राजस्थान में बाबू जी की फड़ है, देवनारायण जी की फड़ है. वैसे ही अलग अलग राज्यों में आख्यान की बड़ी परंपरा है. जैसे छत्तीसगढ़ में हमारी पद्म विभूषण तीजन बाई की परंपरा है, जो पंडवानी की परंपरा है. जो पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र के दायरे में तीजन बाई जी के महाभारत, लोक महाभारत हमने काफी बार सुना है, और तीजन बाई जी से भी मेरा बहुत गहरा संबंध रहा है. तो आई एम अगेन very thankful to West Zone Cultural Center to share with us this novel idea of Vaganatya, Akhyan, Lokanatya. So I will start my lecture in Marathi. And very thankful to West Zone Cultural Center and Director Srimati Kamal Sen Gupta ji. लोकनाट्य, वगनाट्य आणि आख्यान
या परंपरांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी या परंपरा म्हणजे लोकसाहित्यातील मौखिक परंपरेचं एक अतिशय महत्वपूर्ण दालन आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळी आपण लोकनाट्य, आख्यान आणि वगनाट्याचा विचार करतो त्यावेळी त्याची एक उत्क्रांतीची एक अवस्था, एक टप्पे आहेत. प्रथमतः आख्यान येतं, आख्यानानंतर आपण वगनाट्याचा विचार करतो आणि वगनाट्यानंतर आपण लोकनाट्याचा विचार करतो. आख्यान हे प्रामुख्यानं पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळी आख्यानाचा विचार करतो त्यावेळी आख्यान ही प्रामुख्यानं पौराणिक स्वरूपाची असायची. त्याच्यानंतर वगनाट्य जी आहेत ती पौराणिक, त्याच्यानंतर ऐतिहासिक आणि त्याच्यानंतर सामाजिक अशा तीनही स्वरूपामध्ये वगनाट्यांची निर्मिती होत गेली. आणि त्याच्यानंतर लोकनाट्य जी आहेत ती समकालीन प्रश्नांवर किंवा समकालीन विषयांवर निर्माण झालेली आहेत. तर त्यामुळे आख्यान, वगनाट्य आणि लोकनाट्य हे आपल्या लोकसाहित्याचं आणि लोकपरंपरेचं एक महत्वपूर्ण अंग आहे. आणि ज्यावेळी आपण प्रामुख्यानं आख्यानांचा विचार करतो किंवा वगनाट्याचा विचार करतो किंवा लोकनाट्याचा विचार करतो त्यावेळी आपण या सर्व परंपरा या प्रामुख्यानं मौखिक परंपरा आहेत. आता आपण ज्यावेळी मौखिक परंपरा म्हणतो त्यावेळी मौखिक परंपरेबद्दल आपण असं म्हणू शकतो की ओरल पोएट्री इज अ प्रॉडक्ट ऑफ ओरल ट्रेडिशन which transmits from generation to generation. Oral poetry is nothing but the combination of speech and music of the folklore, and it inherited accumulation of materials. Oral poetry, ballads, both comes under the umbrella of music tradition in folklore. Oral poetry and written poetry are two cultural components. Full oral poetry, partial oral and partial written poetry, full written poetry are three terms in the tradition. ज्यावेळी आपण आख्यान, वगनाट्य आणि लोकनाट्याच्या मौखिक परंपरांचा उल्लेख करतो त्यावेळी या मौखिक परंपरा मुख्यतः संगीतमय असतात. त्याच्यानंतर या मौखिक परंपरा, या परंपरेने एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे त्यांचं निर्वहन होतं. त्यानंतर या ज्या मौखिक परंपरा आहेत त्या संगीतमय जरी असल्या तरी त्या आधी लिखित स्वरूपात, त्याच्यानंतर लिखित आणि मौखिक स्वरूपात आणि त्याच्यानंतर केवळ लिखित स्वरूपात अशा स्वरूपात त्यांचं निर्वहन होत असतं. ज्यावेळी आख्यान किंवा वगनाट्य आणि लोकनाट्य यांच्या लेखनाचा विचार आपण करतो त्यावेळी मौखिक स्वरूपातल्या या परंपरा कालांतराने या लिखित रूपामध्ये येऊ लागल्या आणि लिखित रूपामध्ये येताना त्याच्यामध्ये बदल घडत गेले. हे बदल शैलीच्या अंगाने देखील होते आणि हे बदल आशयाच्या अंगाने देखील होते. तर आशय आणि शैलीच्या अंगानं याच्यामध्ये परिवर्तन घडत आली. आख्यानं जी आहेत ती आख्यानं मौखिक स्वरूपातली आख्यानं ही पौराणिक होती आणि ही पौराणिक आख्यानं आपल्या रामायण, महाभारत या दोन महाकाव्यांवर आधारित होती. त्यानंतर आपली जी पुराणं आहेत 18 पुराणं, त्या 18 पुराणांवर आधारित होती. त्याच्यामध्ये मत्स्य पुराण आहे, मार्कंडेय पुराण आहे किंवा विष्णू पुराण आहे, शिवपुराण आहे, नारद पुराण आहे. अशी वेगवेगळी जी 18 पुराणं आहेत हे 18 पुराणांवर ही आख्यानं आधारित होती. त्याच्यानंतर रामायण, महाभारतासारख्या महाकाव्यांवर आधारित होती आणि त्याच्यानंतर या रामायण महाभारतातली म्हणजे पर्व म्हणजे महाभारतातली पर्व, महाभारतात 18 पर्व आहेत. तर महाभारतातली 18 पर्व आणि रामायणातली वेगवेगळी कांड म्हणजे बालकांड, सुंदरकांड, अरण्यकांड अशी जी कांड आहेत
त्यांच्यावर आधारित ही आख्यानं होती. या आख्यानांचा विचार जर केला तर साधारणतः 18व्या आणि 19व्या शतकांमध्ये या आख्यानांची निर्मिती फार मोठ्या प्रमाणावर झाली. या आख्यानांमध्ये परत दोन भाग पडतात. एक आख्यानं जी आहेत ती पंडिती काव्याच्या धर्तीवरची आहेत आणि दुसरी आख्यानं ही संत काव्याच्या धर्तीवरती आहेत. आपल्याकडे वामन पंडित, रघुनाथ पंडित, मोरोपंत असे जी पंडित कवी आहेत, या पंडित कवींनी आपल्याकडच्या रामायण, महाभारत आणि वेगवेगळ्या पुराणांवरील कथांवर जी संस्कृत रचना केल्या त्या आर्या आणि ओव्यांच्या स्वरूपामध्ये केल्या. हा एक प्रकार झाला आख्यानांचा. आणि दुसरा प्रकार जो आहे तो संत काव्याच्या धर्तीवर मराठी मायबोलीमध्ये जी आख्यानं तयार झाली ती एक वेगळी परंपरा आहे. आणि ही परंपरा संतांची परंपरा आहे आणि तीच संतांची परंपरा पुढे तंतांनी चालवलेली आहे. तर ज्यावेळी आपण पंडिती काव्याचा विचार करतो तर मला एक इथे उदाहरण द्यावंसं वाटतं की त्या आख्यानांचं स्वरूप काय होतं पंडिती काव्याच्या आख्यानांचा. तर त्याच्यात एक ओवी आहे, म्हणजे एक आर्य आहे. त्या आर्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे की कृष्ण आपला अर्जुन आणि अर्जुन आणि कर्ण यांचं युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धामध्ये अर्जुनावर बाण फेकलेला आहे कर्णाने. तर त्याचं वर्णन केलेलं आहे त्या पंडिती कवींनी. तो शर कर दरसा पविसा रविसा स्मरारी सायकसा नायकसा पार्थ भुजांतरी शिरला. तर अशा पद्धतीची ही जी आख्यान काव्याची रचना आहे ती पंडिती संस्कारातून आलेली आहे. आणि आपल्याकडे ज्यावेळी संतांचा विचार करतो तर संतांनी जी वेगवेगळी आख्यान स्वरूप रचना केलेली आहे. संत नामदेवांनी एक नंद चंपा षष्ठी नेम नावाचं त्यांचं एक आख्यान आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की कृष्णाच्या वेगवेगळ्या खोड्यांना कंटाळून यशोदेने खंडोबाला गाराणं घातलं, नवस केला आणि सांगितलं की कृष्णाला सद्बुद्धी दे. आणि त्याच्यासाठी यशोदेने नंद चंपा षष्ठी नेम केला आणि त्याचं वर्णन संत नामदेवांनी केलेलं आहे. आणि ते आख्यान आजही आपल्याकडे सापडतं की ज्याच्यामध्ये कशा पद्धतीनं खंडोबाला रोडगे गेले, कशा पद्धतीनं खंडोबाचं जागरण घातलं, वाघ्या मुरळ्यांना बोलवलं. अशा स्वरूपाची जी आख्यानं आहेत ती आपल्याकडे गोंधळ, जागरण आणि भराड यासारख्या विधिनाट्यांमधून त्यांचा उपयोजन झालेलं आहे. आपल्याकडे 105 वर्षाचे गोंधळी राजाराम भाऊ कदम ज्यांनी पॅरिसच्या आयफेल टॉवर समोर गोंधळ सादर केला होता. तर त्यात राजाराम भाऊ कदम यांचं एक आख्यान अतिशय प्रसिद्ध आहे, त्याला जांभूळ आख्यान म्हणतात. त्या जांभूळ आख्यानामध्ये द्रौपदीचं गर्वहरण कृष्णाने केलं आणि त्याच्यात असा एक कथा आहे ती मुळात महाभारतातली आहे की एक दिवशी पांडव ज्यावेळी शिकारीला गेले त्यावेळी पांडवांच्या घरी न सांगता कर्ण गेलेला आहे आणि द्रौपदीच्या मंदिरामध्ये कर्ण गेलेला असताना द्रौपदीने त्याला जेवायला वाढलं आणि जेवताना तिला वाढताना द्रौपदीच्या मनात विचार आला की आपल्या 5 पतींबरोबर हा आपला 6वा पती असता ते किती बरं झालं असतं. तिच्या मनामध्ये आलेलं हे पाप कृष्णाला समजलं, अंतर्यामी कृष्ण त्याला ते समजलं. आणि मग ज्यावेळी पांडव द्रौपदी सोबत ज्यावेळी जंगलात गेले त्यावेळी कृष्णाने सांगितलं आपण वनभोजन करायला जाऊ. आणि तिथे गेल्यानंतर एका जांभळाच्या झाडाखाली भीमाने जांभूळ तोडलं. तिथे जो ऋषी
तपश्चर्या करत होता, त्याची तपश्चर्या भंग झाली. त्याने पांडवांना शाप देण्याचं ठरवलं. पांडवांनी सांगितलं परत हे जांभूळ, तो म्हणाला की परत हे जांभूळ झाडाला लावून द्या, नाहीतर मी तुम्हाला शाप देईन. मग पांडवांनी ते झाड जांभळाच्या झाडाला जांभूळ लावण्याचा प्रयत्न केला. सर्व पांडवांनी प्रयत्न केले, त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले. आणि मग शेवटी द्रौपदीने जांभूळ लावलं तर ते अगदी देठापर्यंत गेलं आणि पुन्हा खाली पडलं आणि ती लज्जित झाली आणि तिने कृष्णाचा दावा केला आणि कृष्णाला सांगितलं. कृष्ण तिथे प्रगट झालेलेच होते. ते म्हणाले, देवा माझं काय चुकलं? आणि मग कृष्णाने सांगितलं की तुझ्या मनात असं पाप आलं होतं की 5व्या पतींबरोबर कर्ण हा 6वा पती असावा. मग द्रौपदीने ती चूक कबूल केली, तिने माफी मागितली आणि मग ते जांभूळ उलट देठी लागलं. म्हणून जांभळाला दोन्ही बाजूने देठ आहेत. तर अशा पद्धतीचं जे आख्यान आहे ते राजाराम भाऊ कदम सादर करत असतात. आणि तशाच पद्धतीची जी आख्यानाची परंपरा आहे, ती आख्यानाची परंपरा खंडोबाच्या जागरणात पण आहे. त्याच्यामध्ये बानू खंडोबाचं लग्न, माळसा खंडोबाचं लग्न, खैरे भक्ताची कथा अशा पद्धतीची आख्यानं आहेत. त्याच्यानंतर हरिश्चंद्र तारामतीची आख्यानाची कथा आहे. त्याच्यानंतर नळदमयंती आख्यानाची कथा आहे. आणि ही सगळी आख्यानं आहेत, ही मौखिक स्वरूपात संगीतमय आणि गेय होती. ती पद्य नव्हती, ती संवाद रूपात नव्हती, तर ती गेय स्वरूपात चौकांनी सादर व्हायची. आणि एक चौक झाल्यानंतर मग पुढे त्या चौकाचं निरूपण, आणि त्या निरूपणानंतर मग त्या निरूपणांतर्गत जो प्रसंग असेल त्या प्रसंगावर पात्रांचे संवाद आणि पुन्हा परत पुढच्या चौकाचं गायन, अशा पद्धतीनं त्या आख्यानाची परंपरा होती. आणि त्याच आख्यानाच्या परंपरेतून पौराणिक आख्यानं तयार झाली की जी मी तुम्हाला सांगितली. मग त्याच्यामध्ये सीता स्वयंवर असेल, नळदमयंती आख्यान असेल, शियाळ चांगुना आख्यान असेल, सत्यवान सावित्री आख्यान असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची आख्यानं त्या काळामध्ये निर्माण झाली. आणि ही आख्यानाची परंपरा पुढे सतत चालू राहिली. आपल्याकडे ही आख्यानाची परंपरा दगडूबाबा साळी, अर्जुनभाऊ वाघोलीकर, भाऊ फक्कड, पठ्ठे बापूराव, हरी वडगावकर अशा अनेक मंडळींनी ही आख्यानं रचली. आणि पौराणिक आख्यानांनंतर ही रजवाडी स्वरूपाची आख्यानं देखील निर्माण झाली. आता रजवाडी स्वरूपाचे वगनाट्य तयार झाले, तशीच रजवाडी स्वरूपाची आख्यानं देखील तयार झाली. आणि त्याच्यातलं नळदमयंतीचं आख्यान हे त्या स्वरूपात आहे ज्याला आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो, काळी जादू म्हणतो. त्या काळी जादूचा प्रत्यय आपल्याला नळदमयंतीच्या आख्यानामध्ये येतो की ते जे आख्यान आहे ते पूर्ण कोणीही पाठ करण्याचा प्रयत्न केला तर तो माणूस वेडा होतो किंवा त्याचा मृत्यू होतो. अशा पद्धतीचा एक संकेत त्या नळदमयंती आख्यानाचा आहे. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की निळावंतीचं तर निळावंतीचं जे आख्यान आहे ते निळावंतीचं आख्यान मी प्रत्यक्ष ऐकण्याचा प्रयत्न केला एका वाघ्याकडून. नामदेव सोनवणे नावाचं त्याचं नाव होतं. आणि चाकणला खेड शिवापूर रस्त्यावर तिथे शेलपिंपळगाव नावाचं गाव होतं. तर तिथे मी निळावंतीची हे जे आख्यान आहे ते ऐकायचा प्रयत्न केला. आणि ते ऐकताना एका ठराविक शेवटी ऐकताना माझ्या अंगामध्ये कापरं भरलं आणि मी अस्वस्थ झालो. मग त्याने ते आख्यान थांबवलं निळावंतीचं. आणि तो मला म्हणाला, सर तुम्हाला अस्वस्थ वाटतंय का? म्हटलं हो. तर तो म्हणाला त्याचं कारण आहे की हे जे आख्यान आहे निळावंतीचं हे पूर्ण जर ऐकलं तर माणूस वेडा होतो. आणि ते त्याने सांगितल्यानंतर आम्ही थांबलो
आणि पुढे तोच प्रयत्न आम्ही लोककला अकादमीमध्ये केला. माणिकबाई रेणके यांनी निळावंतीची कथा लावली आणि तिथे आम्हाला तोच प्रत्यय आला. ते आख्यान निळावंतीचं थांबावं लागलं. तर निळावंतीचं जे आख्यान आहे ते असं आहे की एक लग्न झालेली स्त्री पती बरोबर मधुचंद्राची रात्र साजरी करत असताना तिला एक टिटवीचा आवाज येतो आणि टिटवी ही अशुभ समजली जाते. त्या टिटवीच्या आवाजानंतर ती टिटवी तिला तिच्या भाषेत सांगते की एक मुर्दा नदीतून वाहत चाललेला आहे आणि तो ब्राह्मणाच्या म्हातारीचा आहे आणि तो सांगड म्हणजे छोट्या बोटीमध्ये टाकलेला आहे. असं तिला समजल्यानंतर ती मधुचंद्राची रात्र सोडून पती सोबतचा समागम सोडून ती धावते आणि तो मुर्दा शोधायला जाते आणि त्या मुर्द्याच्या कमरेला ब्राह्मणाच्या म्हातारीच्या मुर्द्याच्या कमरेला 2 लाल असतात. त्या लालाचं वर्णन. सर तुम्ही म्यूट झालात. सर तुम्ही म्यूट झालात. नाही अजून सुरू झालं सर. सर तुम्ही म्यूट झालात. अनम्यूट व्हा सर. हॅलो सर. नाही लेफ्ट नाही झाले आहेत ते. सर तुमचा व्हिडिओ पण दिसत नाहीये सर. हॅलो. फोन लावा त्यांना. अच्छा. एक मिनिट. हा झालं. हा आता तर एक मिनिट. हा तर ही जी ती ही आपली निळावंतीच्या कथेतली ती जी मुलगी असते तिला सासरचे लोक म्हणतात की ही लास आहे. लास म्हणजे ही हडळ आहे आणि ही हडळ आमच्या घरात आली आणि आमच्या घराचं वाटोळं करेल अशा पद्धतीनं तिला पूर्ण तिच्या लाईफभर याचा त्रास होतो की तिला पशु पक्ष्यांची भाषा येते. तर त्याचं एक छोटं कडवं मी म्हणून दाखवतो. धनवंत पिता घरी चुके कन्या लाडाकी कोक पुस्तकी तरबीज झाली ही जनावर पक्षाची भाषा शिकली हो जी 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 केलं बोळवणीचा थाट आप गजगाट लावली वाट सासऱ्या गेली पती निजले पतीचे पाय चुराया बसली हो जी 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 जी. तर अशा पद्धतीचे हे निळावंतीचं आख्यान आहे. तर अशा पद्धतीच्या आख्यानाच्या परंपरांमध्ये जे पौराणिक आख्यानं होती ती पौराणिक आख्यानं त्याच्यानंतर ती राजवाडी आख्यानं झाली. ज्याचं उदाहरण म्हणजे मुमाबाबू सावळसकर यांनी 1853 साली मोहना बटावचा वग लिहिला. हा जो वग आहे त्याला जरी आपण वग म्हणत असलो तरी ते मोहना आणि बटाव यांचं मोहना आणि छेला बटाव यांचं हे आख्यान आहे आणि हे आख्यान हे चौकांचं पदस्वरूपातलं आख्यान होतं. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये म्हणजे मोहना बटाव आख्यानासारखंच विठ्ठाराणी हे देखील आख्यान पठ्ठे बापूरावांचं आलं आणि ते आख्यान देखील अशाच पद्धतीनं हे आवाज सर आवाज गेला तुमचा. हॅलो. त्यानंतर जेव्हा आपण आख्यानांचा विचार करतो वगनाट्याचा विचार करतो त्यावेळी पुढे लोकनाट्याचाही विचार स्वाभाविकच येतो. पण वगनाट्य किंवा लोकनाट्याचा विचार हा फार पुढचा आहे. आख्यानं जी आहेत आख्यानं तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं ही आधी पदस्वरूपात होती चौकांची होती. तर त्या आख्यानांमध्ये वेगवेगळे गान प्रकार आलेले आहेत आणि ते गान प्रकार कुठले आहेत तर ते गान प्रकार म्हणजे आख्यानाचा प्रारंभ हा मुळात तटावाने होतो
आणि कटाव हा प्रकार केवळ आख्यानामध्ये वापरला जातो असं नव्हे, तर नारदीय कीर्तनात देखील वापरला जातो. तर नारदीय कीर्तन आणि तमाशा या दोन्हीमध्ये ही आख्यानं वापरली जातात आणि त्याचं सुरुवात ही कटावाने होते. कटाव जो असतो तो कटाव म्हणजे पूर्ण कथेचा सारांश असणारा एक 4 ओळींचा पदबंध, त्याला आपण म्हणतो कटाव. या 4 ओळीच्या पदबंधानंतर मुख्य आख्यानाची सुरुवात होते. आता कटावानंतर पुढे ज्यावेळी हे आख्यान सुरू होतं त्यावेळी नद्यांचं वर्णन, वृक्षांचं वर्णन, पदार्थांचं वर्णन, योद्ध्यांचं वर्णन, योद्ध्यांच्या शस्त्रांचं वर्णन, योद्ध्यांच्या अस्त्रांचं वर्णन, अशी वर्णन ज्यावेळी धावती वर्णन ज्यावेळी आख्यानामध्ये येतात त्यावेळी त्याला आपण खांडण्या म्हणतो. आणि या अशा प्रकारच्या खांडण्या आख्यानामध्ये असतात आणि त्याच खांडण्या आपल्याला नारदीय कीर्तनात दिसतात. म्हणजे कटाव दिसतो आणि खांडण्या दिसतात. तर कीर्तनामध्ये दिसतात तशाच त्या या आख्यानांमध्ये दिसतात. आणि त्याच्यानंतर खांडण्या झाल्यानंतर झडती. आता झडती म्हणजे काय? झडती म्हणजे कुठल्याही आख्यानामधील स्त्रियांचं किंवा पुरुषांचं जे वर्णन असतं, सौंदर्य सूचक वर्णन असतं, त्याला झडती म्हणतात. आणि या ज्या झडती आहेत या झडतींसारखंच नारदीय कीर्तनामध्ये झडती असतात. जर तुम्ही नारदीय कीर्तनामधलं सुभद्रा हरण किंवा द्रौपदी स्वयंवर किंवा सीता स्वयंवर यासारखी आख्यानं जर ऐकली तर त्याच्यामध्ये सीतेच्या प्रत्यक्ष स्वयंवराला जातानाचं वर्णन किंवा द्रौपदीचं वर्णन किंवा सीतेचं द्रौपदीचं अशी जी वर्णनं असतात ती वर्णनं त्याला म्हणतात झडती. या झडती आख्यानांमध्ये असतात आणि नारदीय कीर्तनांमध्ये सुद्धा असतात. तर अशा स्वरूपाची जी आख्यानाची परंपरा आहे ती कालांतराने लुप्त होत गेली आणि जी एकेकाळी आख्यानं गोंधळामध्ये, जागरणामध्ये किंवा भराडामध्ये ती सादर होत होती ती आख्यानं पुढील काळामध्ये तमाशामध्ये सादर व्हायला लागली. आणि त्याच्यात काही आश्चर्य नाहीये, कारण तमाशामध्ये आलेले सगळे कलावंत हे जागरण, गोंधळ, भराड प्रामुख्याने या तिन्ही विधी नाट्यातले कलावंत आज आले. त्याच्यामध्ये गोंधळी आले, वाघे आले, भराडी आले, त्याच्यानंतर तुमचे गोंधळी, वाघे, भराडी, कोल्हाटी हे सर्व कलावंत तमाशामध्ये आले. आणि हे तमाशामध्ये येताना त्यांच्या पूर्वापार ज्या परंपरा होत्या त्या परंपरांचे संस्कार घेऊन हे तमाशामध्ये आले. त्यामुळे जर दगडूबाबा साळी किंवा अर्जुना वाघोलीकर किंवा हरी वडगावकर यांचे तमाशे पाहिले किंवा यांच्या तमाशातली आख्यानांची जाहिराती आहेत की नळदमयंतीची कथा, शियाळ चांगुनाची कथा, राजा हरिश्चंद्राची कथा. मी प्रत्यक्ष या काही आख्यानांची बाळं माझ्याकडे आहेत आणि ही बाळं जी आहेत ती प्रामुख्यानं दगडूबाबा साळी यांची आख्यानांची बाळं माझ्याकडे आहेत. तर अशा स्वरूपामध्ये आख्यानाची परंपरा ही महत्वाची आहे. आख्यानाच्या परंपरेनंतर आपण वगनाट्याबद्दल बोलूया. तर वगनाट्य जे आहे, वगनाट्यामध्ये आख्यानं असतात आणि आख्यानं, पौराणिक आख्यानं आणि रजवाडी आख्यानं या दोन्ही आख्यानांचा संकर हा वगनाट्यांमध्ये असतो. आणि ज्यावेळी आपण वगनाट्यांचा विचार करतो तर दादुंद्रीकर यांचं गाढवाचं लग्न हे वगनाट्य जे आहे त्याचा आपण निश्चितच विचार केला पाहिजे. हे वगनाट्य
म्हणजे एका बाजूला पौराणिक कथा आणि दुसऱ्या बाजूला त्या पौराणिक कथेला दिलेल्या सामाजिक कथेचा त्या पौराणिक कथेसोबत झालेला संकर, अशा पद्धतीचं ते वगनाट्य आहे. म्हणजे एका बाजूला सावळ्या कुंभार, गंगी ही लौकिक पात्र आणि दुसऱ्या बाजूला इंद्र, नारद ही अलौकिक किंवा दैवी पात्र. तर दैवी पात्र आणि लौकिक पात्र यांच्या समन्वयातून वगनाट्याची निर्मिती ही गाढवाच्या लग्नाच्या रूपानं झालेली आहे. आता मग हे केवळ एक गाढवाचं लग्न आहे का? तर नाही. तर त्यासोबत त्या काळामध्ये हरी वडगावकर, अर्जुनबुवा वाघोलीकर, दगडूबाबा साळी, पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, शिवासंबा कौलापूरकर यांनी अशी अनेक प्रकारची वगनाट्यांची रचना केलेली आहे. आता या वगनाट्यांमध्ये मग पुढे जहरी प्याला आहे, जे राजवाडी थाटाचं वगनाट्य आहे. जहरी प्याला जे काळूबाळू सादर करत असेल असत, किंवा गरमीची लावणी सारखं वगनाट्य जे आहे ते दगडूबाबा साळी सादर करत आणि पुढे दत्तोबा तांबे सादर करत, गरमीची लावणी म्हणून. तर गरमीची लावणी हे जे वगनाट्य आहे, अशी अनेक वगनाट्य पौराणिकानंतर राजवाडी, त्याच्यानंतर सामाजिक आणि त्याच्या मधल्या काळामध्ये ऐतिहासिक वगनाट्य सादर होत असत. या ऐतिहासिक वगनाट्यांमध्ये किंवा राष्ट्रपुरुषांच्या वगनाट्यामध्ये मग छत्रपती शिवरायांच्या काळातील वगनाट्य, झाशीच्या राणीचं वगनाट्य, अशी वगनाट्य सादर होत असत. आता छत्रपती शिवरायांच्या काळातली वगनाट्य होती, त्याची नावं वेगवेगळी असायची, कथा त्याच असायच्या. म्हणजे 5 तोफांची सलामी, रायगडची राणी, किंवा पावनखिंड, किंवा गड आला पण सिंह गेला, अशा स्वरूपाची छत्रपती शिवरायांच्या काळातील वगनाट्य सादर व्हायची. त्यासोबतच संत परंपरेची वगनाट्य देखील सादर होत होती, की ज्याच्यामध्ये आपण संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत कान्होबा अशा स्वरूपाची कान्होपात्रा, संत कान्होपात्रा अशा स्वरूपाची वगनाट्य तमाशामध्ये सादर होऊ लागली. आणि नानासाहेब शिरवोपीकरांनी मराठी संगीत रंगभूमीवर जो एक ऐतिहासिक बदल घडवला, की वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक सीन हे नाटकामध्ये, संगीत नाटकामध्ये आले. आणि ती संगीत नाटकं प्रामुख्याने संतपर होती नानासाहेब शिरगोपीकरांची. तशाच पद्धतीची संगीत नाटकं ही संगीत नाटकांपासून प्रेरणा घेऊन, किंवा हे आदान प्रदान चालूच होतं. संगीत नाटकांनी तमाशाकडून प्रेरणा घेतली असेल, किंवा तमाशाकडून संगीत नाटकाने प्रेरणा घेतली असेल, परंतु त्याच्यातून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर सारखे जे वगनाट्य आली, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष तुकाराम वैकुंठाला गेल्याचं दर्शन माधवराव गायकवाडांनी त्यांच्या वगनाट्यात घडवलं होतं, किंवा दत्ता महाडिकांनी घडवलं होतं. तर अशा पद्धतीचे चंद्रकांत गवळपुरीकर, दत्ता महाडिक पुणेकर, विठाबाई नारायणगावकर, कांताबाई सातारकर अनेक कलावंतांनी संतपर वगनाट्यांमध्ये काम केलेलं आहे. तर ही जी वगनाट्य आहेत, ही वगनाट्य प्रामुख्यानं बाबूराव पुणेकर आणि तत्सम मंडळींनी लिहिलेली आहेत. पुढच्या काळामध्ये अनेक साहेबराव नांदुळकरांसारखे अनेक लेखक वगनाट्य लिहू लागले बाबूराव पुणेकरांनंतर, आणि त्यांनी ही वगनाट्य लिहिलेली आहेत. सांगायचं तात्पर्य असं, वगनाट्य ही पौराणिक, ऐतिहासिक, राजवाडी, सामाजिक अशा स्वरूपात आली. आणि त्याच्या पुढे आपल्याकडे लोकनाट्याची परंपरा आली. लोकनाट्य म्हणजे काय? लोकनाट्य म्हणजे ज्याच्यामध्ये नाटकाचा बंदिस्तपणा आहे आणि ज्याच्यामध्ये तमाशाची मुक्त शैली आहे. तमाशाची मुक्त शैली आणि नाटकाचा बंदिस्तपणा
यांचा सुंदर समन्वय साधून लोकनाट्य आली आणि लोकनाट्यांचा आशय जो आहे तो आशय समकालीन आला आणि लोकनाट्यांची शैली आहे आकृतिबंध आहे तो मूळचा पारंपरिक तमाशाचा आला. पारंपरिक तमाशाचा बाज कुठला आहे तर पारंपरिक तमाशाच्या बाजामध्ये आधी ढोलकी हलकीची सलामी जुगलबंदी, त्याच्यानंतर मग गणानंतर मुजरा, मुजरानंतर गवळण, गवळणीनंतर रंगबाजी, फारसा, त्याच्यानंतर वग आणि वगानंतर भैरवी, असा जो तमाशाचा आविष्कार क्रम आहे तो आविष्कार क्रम लोकनाट्यांनी स्वीकारला. पण लोकनाट्यांनी हा केवळ आविष्कार क्रम स्वीकारला, त्याचा आशय नाही स्वीकारला. तमाशाचा आशय जो आहे तो साधारणतः पारंपरिक असतो, परंतु लोकनाट्याचा आशय जो आहे तो आशय समकालीन आणि पुरोगामी असतो. तो वेगवेगळ्या सामाजिक राजकीय प्रश्नांवरचा असतो आणि त्याच्यात राजकीय सामाजिक प्रश्नांवरचा व्यंग असतं, उपहास असतो. तर अशा पद्धतीचं जे लोकनाट्य आलं ते लोकनाट्याची संकल्पना ही अण्णाभाऊ साठे यांच्या काळामध्ये आली. अण्णाभाऊ साठे, गवाणकर, अमर शेख, त्यानंतर इकडे लीलाधर हेगडे, वसंत सबनीस, वसंत बापट, त्याच्यानंतर पु ल देशपांडे, शंकर पाटील, दादा कोंडके, या सगळ्या मंडळींनी जी लोकनाट्य लिहिली, या सगळ्या लोकनाट्यांचे आशय विषय जे होते ते समकालीन होते. आणि ते समकालीन विषय कोणते होते तर ते समकालीन विषय एक तर राजकीय होते, राजकारणातल्या भ्रष्टाचाराचे होते, पुढाऱ्यांच्या दंबस्फोट करणारे होते, भ्रष्ट शासकीय प्रणालीचे होते. हे सगळे विषय त्या काळातल्या व लोकनाट्यांमध्ये होते. अण्णाभाऊ साठेंच्या लोकनाट्याचे विषय मालक मजूर संघर्षाचे होते, नाहिरे आणि आहेरे गटाच्या संघर्षाचे होते. त्यानंतर ही जी लोकनाट्य होती प्रामुख्याने त्यांच्यावर विशिष्ट राजकीय प्रणालीचा प्रभाव होता. आता अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर यांच्या लोकनाट्यांवर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. मुळात त्यांच्या कलापथकाचं नावच लालबावटा कलापथक होतं. त्यानंतर ज्यावेळी आपण यांचा विचार करतो, शाहीर साबळेंच्या मुक्त नाट्यांचा विचार करतो, तर त्यांच्यावर पूर्णपणे प्रभाव त्या काळातल्या सरकारी योजनांचा होता. आणि त्यांची जी सगळी मुक्त नाट्य होती ती साधारणतः सरकारी योजनांचा प्रचार करताना त्यातले त्रुटी दाखवणारी जरी असली तरी प्रामुख्यानं काँग्रेस प्रणित होती. त्यानंतर लीलाधर हेगडे, वसंत बापट, पु ल देशपांडे, राम नगरकर, नेहरू फुले, दादा कोंडके यांची जी वेगवेगळी लोकनाट्य होती त्या लोकनाट्यांवर प्रामुख्याने समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता. त्यामुळे साम्यवादी विचारसरणी, समाजवादी विचारसरणी आणि काँग्रेस प्रणित विचारसरणी अशा 3 विचारसरणीच्या प्रभावातून महाराष्ट्रात लोकनाट्याची निर्मिती झाली की ज्याची शैली पारंपरिक आकृतिबंध हा तमाशाचा होता आणि आशय जो आहे तो समकालीन होता. आता ही प्रक्रिया केवळ महाराष्ट्रात घडलेली नाहीये, ही प्रक्रिया भारतभर घडलेली आहे. उत्तर प्रदेशातली नौटंकी रामायण महाभारतावर आधारित होती. पुढील काळामध्ये त्या नौटंकीमध्ये ऐतिहासिक पुरुषांची चरित्र येत गेली. मग त्याच्यामध्ये राणा प्रताप असो किंवा त्या उत्तर प्रदेशातले वेगवेगळे राजे असोत, राजस्थान मधले वेगवेगळे राजे असोत, त्या राजांचं दर्शन त्या नौटंकीमध्ये होत गेलं. तोच प्रकार छत्तीसगडच्या नाचाचा, तोच प्रकार मध्य प्रदेश मधल्या स्वांगचा. तर ही सगळी जी आहे याच्यामध्ये समकालीन मूल्य आली आणि या समकालीन मूल्यांमुळे लोकनाट्य ही बदलत गेली. आता लोकनाट्यांसारखंच मुक्तनाट्य ही संकल्पना शाहीर साबळेंनी आणली. तर वगनाट्य, लोकनाट्य, आख्यान आणि मुक्तनाट्य
यांच्यामधला फरक आपण अकॅडमिकली पाहूया. कारण इथे सगळे अकॅडमिशियन्स आहेत, लोककलेचे अभ्यास करणारी मंडळी आहेत, त्यामुळे त्यांना यातले सूक्ष्म फरक माहीत असणं गरजेचं आहे. ते मी आता तुम्हाला सांगतो. म्हणजे आपण जरा सैद्धांतिक गोष्टींकडे जाऊया माहितीपर गोष्टींच्या सोबत. तर आख्यानं जी आहेत, आख्यानं ही मौखिक परंपरेतून आलेली आहेत. आख्यानं ही गेय असतात. आख्यानं गेय जरी असली तरी त्याच्यामध्ये चौकांच्या गायनानंतर मध्ये निरूपण असतं आणि त्या निरूपणानंतर विशिष्ट प्रसंग आणि त्या प्रसंगाचे संवाद असतात, पात्र निश्चिती असते, संवाद असतात आणि पुन्हा गायन असतं. तर हे सर्कल जे आहे ते आख्यानाचं असतं. त्याच्यानंतर ज्यावेळी आपण वगनाट्याचा विचार सर तुम्ही म्यूट झालात. हा झालं. वगनाट्य साधारणतः ही केवळ गेय स्वरूपाची नसतात, केवळ मौखिक परंपरेतली नसतात, तर ती लिखित परंपरेतली असतात. आणि लिखित मौखिक परंपरा आणि लिखित परंपरा या दोन्हींच्या मिश्रणातून ही वगनाट्याची निर्मिती झालेली असते. आणि ही वगनाट्य ही प्रसंगाच्या अशा प्रसंगाच्या अशा गुच्छातून तयार होतात. म्हणजे सलग वगनाट्य हे सलग नसतं, तर तो प्रसंग तुकड्या तुकड्यांची ही वगनाट्य असतात. म्हणजे हे तुकडे जे असतात ते एकमेकाशी सांधले जातात. ते खांडण्या, झडती किंवा कटाव या अशा प्रकारच्या गान प्रकारांमधून सांधले जात असतात. पण प्रामुख्यानं ही जी वगनाट्य असतात ती मौखिकही असतात, लिखितही असतात. एकेकाळी ती मौखिक होती, नंतर पुढच्या काळामध्ये ती लिखित आली. म्हणजे मौखिक आणि लिखित आली आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये पूर्णपणे लिखित आली. आता पूर्णपणे लिखित जरी आलेली असली तरी प्रत्यक्ष त्यांचं सादरीकरण जे आहे ते मौखिक परंपरेनुसार होतं. म्हणजे जे टेक्स्ट असतं वगनाट्याचं ते टेक्स्ट जरी लिखित स्वरूपात असलं तरी ते टेक्स्ट रेफरन्स टेक्स्ट असतं. म्हणजे संदर्भान्वयी संहिता असते. केवळ संदर्भासहित संहिता असते आणि केवळ संदर्भासाठी असणाऱ्या संहितेचं उत्तम उदाहरण म्हणजे दशावतार. दशावतारातल्या सगळ्या कलावंतांची रामायण महाभारतातल्या सगळ्या कथा तोंडपाठ असतात. त्यातले संवाद जरी ते हे संदर्भासाठी लिहित असतील तरी ते लिहिलेले संदर्भ हे प्रत्यक्ष सादर होताना तेच संवाद ते बोलतील असं नाही. कारण ते नाटक नव्हे. वगनाट्य हे नाटक नव्हे. नाटकात आणि वगनाट्यात काय फरक आहे? नाटकात संहिता निश्चिती असते, वगनाट्यामध्ये संहिता निश्चिती नसते. संवाद हे संदर्भान्वयी असतात. म्हणजे त्याला रेफरन्शियल टेक्स्ट म्हणतात. काय म्हणतात? रेफरन्शियल टेक्स्ट, संदर्भान्वयी संहिता. ही वगनाट्याची गोष्ट झाली. आता त्याच्यानंतर लोकनाट्य जे आहे, लोकनाट्यामध्ये पूर्णपणे त्याचा ढाचा हा नाटकासारखाच असतो. प्रसंग असतात, प्रवेश असतात आणि या प्रवेशामधून प्रसंगांमधून हे लोकनाट्य उलगडत जातं. तिथे पात्र एक्सटेम्पो संवाद बोलण्याचं स्वातंत्र्य घेतात. जर लक्ष्मीकांत बेर्डे किंवा दादा कोंडके किंवा दादू इंदुरीकर किंवा निळू फुले किंवा रामनगरकर या सर्व कलावंतांचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर किंवा इवन काळूवाळू, तर यांच्या या लोकनाट्यांमध्ये तुम्हाला
जे संवाद दिसतात ते संवाद लेखकाने लिहिलेले आहेत, तरी त्याच्याशिवाय लेखकाने लिहिलेल्या जागांच्या शिवाय वेगळ्या जागा हे कलावंत घेतात. जसं अलीकडच्या काळामध्ये प्रशांत दामले त्या जागा घेत असतो किंवा भरत जाधव त्या जागा घेत असतो. तर हा जो प्रकार आहे तो लोकनाट्यामध्ये आहे. म्हणजे नाटकासारखे प्रवेश असतात, नाटकासारखे अंक असतात, लिखित स्वरूपाचे संवाद असतात. लिखित स्वरूपाच्या संवादात कलावंत उत्स्फूर्त सहजस्फूर्त संवादाचं स्वातंत्र्य घेत असतो. त्यानंतर आपण ज्यावेळी मुक्त नाट्याचा विचार करतो त्यावेळी मुक्त नाट्याचा साचा ढाचा हा पूर्णपणे तमाशासारखा असतो. परंतु तमाशासारखा जरी त्याचा ढाचा असला किंवा ते वरवर दिसायला जरी लोकनाट्य असलं तरी त्यातले सगळे संदर्भ हे 1001% समकालीनच असतात. नंबर 1, या समकालीन संदर्भाला या समकालीन संदर्भ अधोरेखित करण्यासाठी एखादी प्राककथा किंवा एखादी पुराकथा ऍब्सर्डिटीच्या स्वरूपामध्ये वानगी दाखल घेतली जाते. म्हणजे ज्यावेळी आपण यमराज्यात एक रात्रचा उल्लेख आपण करतो तर त्या यमराज्यातील एक रात्र मध्ये एक सर्वसामान्य माणूस हा कुठे जातो, तो यमाच्या रेड्यावर बसून स्वर्गामध्ये जातो आणि तो इंद्राचा दरबार बघतो. तर अशा स्वरूपाचं एक म्हणजे एखादी प्राककथा, एखादी पुराकथा आणि त्या कथेचा एखादा अंश आणि त्या अंशावर, त्या कथेच्या एखाद्या अंशावर केलेलं व्यंग हे परत समकालीन संदर्भाशी जोडलं जातं. मग यमराज्यात एक रात्र असो अथवा इंद्राच्या दरबारात दारुडे असो अथवा कोड्याची करामत असो अथवा नशीब फुटका सांधून घ्या असो अथवा बापाचा बाप असो, तर त्याच्यामध्ये व्यंग जे असतं त्या व्यंगाला फार महत्व असतं. की जे व्यंग एरवी लोकनाट्यामध्ये, ते व्यंग एरवी लोकनाट्यामध्ये तुम्हाला दिसत नाही. व्यंग प्राधान्याने मुक्त नाट्यात दिसत पण व्यंग लोकनाट्यामध्ये दिसत नाही. लोकनाट्यामध्ये आशय जो आहे तो पुरोगामी असतो, समकालीन असतो, त्याच्यात दंभस्फोट असतो. मुक्त नाट्यामध्ये आशय समकालीन जरी असला, त्याच्यामध्ये जरी दंभस्फोट असला तरी त्यातलं जे व्यंग असतं त्या व्यंगासाठी एखाद्या पुराकथेचा अथवा प्राककथेचा एक ऍब्सर्डिटी म्हणून वापर करण्यामध्ये येतो. तर अशा पद्धतीनं आपण आख्यानं, वगनाट्य, लोकनाट्य आणि मुक्त नाट्याचा प्रवास पाहिला. आता ओव्हर टू डॉक्टर मोनिका ठक्कर. कारण आता काही लोक विचारतात की प्रश्न विचारले तर चालतील का, त्यामुळे त्यांना विचारू देत, काही अडचण नाही. हो, सगळ्यांना विनंती आहे, कृपया एक एक करून ज्यांना प्रश्न विचारायचा असेल त्यांनी आपला ऑडिओ व्हिडिओ ऑन करा आणि आपण प्रश्न विचारू शकता. प्रश्न उत्तराचा कार्यक्रम झाल्यानंतर आदरणीय भारूड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी आपल्यासोबत जॉईन झाल्यात. त्यांच्या भाषणाने आपण समारोप करणार आहोत. तर चंदाताईंनाही मी विनंती करेन कृपया त्यांनी थोडा वेळ अजून थांबावं आणि आपण प्रश्न उत्तराचा कार्यक्रम आधी घेऊया. हॅलो, नमस्कार, बोला. नमस्कार, मी अंबाजोगाईन बोलते, संपदा कुलकर्णी. हॅलो, बोला बोला. हा, येतोय आवाज? आवाज जरा कमी येतोय. तुमचा आवाज कमी येतोय ताई. आपण आवाज मोठा ठेवा आणि आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करताय खांडगे सरांसोबत. ओके ओके, ठीक आहे. खांडगे सर नमस्कार, मी संपदा बोलतेय. हा, बोल बोल. सर, आपलं अधिकारवाणी आहेच, आपलं व्याख्यान अतिशय सुंदर झालं. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की आपण जे नीलावंतीचं जे सांगितलं आख्यान
तर त्या संदर्भात ती अंधश्रद्धा खरी मानायची का? म्हणजे मग ते आख्यान आपण लोक कलावंत म्हणून, अभ्यासक म्हणून, संशोधक म्हणून कधी ऐकायचं की नाही, हा माझा प्रश्न आहे. मला प्रश्न नीट कळाला नाही, जरा मोनिका. सर मी प्रश्न असं सांगते की म्हणजे संपदाताई असं विचारत आहेत की निळावंतीची जी कथा आहे त्यामध्ये, हॅलो तुम्हाला ऐकायला येते हा, सर? ऐकायला येत आहे. हा, निळावंतीची जी कथा आहे ना, ज्याबद्दल तुम्ही बोललात की ती ऐकली तर भ्रम निर्माण होतो, त्रास होतो, तर ह्या सगळ्या गोष्टी एक संशोधक म्हणून, एक अभ्यासक म्हणून आपण मानल्या पाहिजेत का? ही अंधश्रद्धा आहे, तर हे आपण मानलं पाहिजे का की याचा वेगळा अभ्यास केला पाहिजे, असा त्यांचा प्रश्न आहे. अगदी अगदी बरोबर आहे. या संदर्भात अनेक वेळा अनेक ठिकाणी चर्चांमध्ये मी भाग घेताना सांगितलेलं आहे की निळावंतीची जी कथा आहे ती कथा ब्लॅक मॅजिक मध्ये मोडते, काळ्या जादूमध्ये मोडते आणि ती कथा मुळात त्याच्यामध्ये पॅथॉस आहे, करुण रस आहे आणि तो करुण रस जो आहे तो अनेक लोकांना तो झेपत नाही. आणि माझं स्वतःच मी उदाहरण तुम्हाला सांगितलं. माझ्या नोहे एकल्याचा खेळ या आत्मकथनामध्ये निळावंतीच्या कथेचा उल्लेख आहे. आणखीन एक मी उदाहरण देतो संपदा तुला, की असे माझ्या जीवनामध्ये 2-3 प्रसंग घडलेले आहेत, त्यामुळे मला ही श्रद्धा वाटते, अंधश्रद्धा वाटत नाही. आणखीन एक प्रसंग तुम्हाला सांगतो की बाळ कोल्हटकर हे मराठी रंगभूमीवरले फार मोठे नाटककार होते आणि त्यांनी निळावंतीच्या कथेवर नाटक बसवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या संस्थेतर्फे. आणि ज्यावेळी या नाटकाची रिहर्सल त्यांनी सुरू केली त्यावेळी नाटकाची रिहर्सल सुरू असतानाच वाहतो ही दुर्वांची जोडी नाटकाच्या दौऱ्यामध्ये बाळ कोल्हटकर यांच्या गाडीला मोठा अपघात झाला आणि त्या गाडीच्या अपघातामध्ये त्यांच्या नाट्यसंस्थेमधल्या 2-3 लोकांचा मृत्यू झाला. आणि मग त्यांनी विचारलं ब्राह्मणाला की असं कसं झालं, तर ते म्हणाले की माझी नवीन नाटकाची रिहर्सल सुरू आहे, त्याचं नाव आहे निळावंतीची कथा. तर त्या ब्राह्मणाने त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब या कथेवरचं नाटक रंगमंचावर आणणं बंद करा, कारण निळावंतीची कथा ही अतिशय भयानक कथा आहे. माझा आणखीन एक स्वतःचा अनुभव आहे. माझ्या गावामध्ये जनार्दन वराडी नावाचे एक गृहस्थ होते. त्यांनी निळावंतीची कथा ही पूर्ण पाठ केली. म्हणजे त्यांना निळावंतीची कथा पूर्ण येत असे आणि ती पाठ केल्यानंतर 15 दिवसामध्ये त्यांना वेड लागलं आणि ते जन्मभर वेडे म्हणून राहिले. परंतु त्या जनार्दन वराडी यांना सर्व पशुपक्ष्यांची भाषा येत असे. म्हणजे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी मी पोथीला जायचो, पोथी ऐकायला जायचो मंदिरामध्ये, राम मंदिरामध्ये, तर तिथे त्या मंदिराच्या छतावर पाल फिरत असायची आणि त्या पोथीला ते जनार्दन वराडी आलेले असायचे, तर ते पालीशी बोलायचे आणि हे ते पालीशी बोलताना मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. तर म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा या 2 गोष्टींमध्ये फार सूक्ष्म रेषा आहे आणि ती सूक्ष्म रेषा म्हणजे आपण असं म्हणतो की जागतिकीकरणाच्या आजच्या युगामध्ये या गोष्टींवर विश्वास ठेवायचा की नाही. परंतु जर तुम्ही एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका वाचलात किंवा एन्सायक्लोपीडिया अमेरिकन एन्सायक्लोपीडिया वाचला, तर त्याच्यामध्ये ब्लॅक मॅजिक वर प्रकरणं लिहिलेली आहेत किंवा त्याच्यामध्ये या बळी परंपरेवर प्रकरणं लिहिलेली आहेत. डॉर्सनच्या पुस्तकामध्ये फोक बिलीफ वर एक पूर्ण प्रकरण आहे. तर त्यामुळे आपल्याला याच्यावर विश्वास ठेवावाच लागेल असं मला वाटतं.
याबद्दल मी एक बोलू इच्छिते की संपदाताई, लोकरंग नाट्यरंग हे माझं पुस्तक आहे आणि निळावंती या कथेवर याची जी गूढता आहे यावर माझा रिसर्च आहे. त्याबद्दल मी जे मानसशास्त्रज्ञ आपले होते सगळ्यात जुने, त्या मानसशास्त्रज्ञांनी कथेबद्दल काय सांगितलं आहे आणि ही नेमकी कथा काय आहे ह्याबद्दल मी त्यात चर्चा केलेली आहे. अक्षरबंध प्रकाशन नाशिक द्वारा प्रकाशित हे लोकरंग नाट्यरंग पुस्तक आहे. त्यात माझा हा रिसर्च पेपर आहे. आपण सगळ्यांनी तो वाचावा, तर आपल्याला त्याचा अंदाज येईल की निळावंती हे काय आहे. तर जेव्हा हे बघा, एक वाचा सिद्धी ज्याला म्हणतो किंवा वाचिक अभिनय जो म्हणतो आपण, वाचिक अभिनयावर आपण विशेष काम करतो. आपण नाटकवाले आहोत. इथे मला असं वाटतं आपल्या ह्या 30 जणांच्या 32 जणांच्या ग्रुपमध्ये 10 ते 12 लोक डॉक्टरेट आहेत आणि नाट्यशास्त्राचे अभ्यासकही काही लोक त्यात आहेतच. सगळेच आहेत, पण जास्तीत जास्त जे डॉक्टरेट नाही ते पण अभ्यासक आहेत. तर वाचिक अभिनयामध्ये इतकी शक्ती आहे की तुमच्या त्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये तुम्हाला एक भास निर्माण करून देतात. आता जर मी म्हटलं वा इथे समुद्र आहे आणि तो किती छान आहे आणि थंडी वाजते वगैरे वगैरे, मी छान जर बोलले तर तुम्हाला त्याची अनुभूती होते, म्हणजे रसनिष्पत्ती होते. अगदी त्याचप्रमाणे निळावंतीच्या कथेमध्ये आहे. आणि हे जे लोककलावंत होते, हे लोककलावंतांमध्ये जी वाचा सिद्धी आलेली होती की ते गाऊन गाऊन ते सांगून सांगून त्यांना इतकी ती पावर तयार झालेली होती त्यांच्या जिभेवर, जशी काही सरस्वती होती, की तसा भ्रम तयार होत असावा असं वाटतं. मी पण त्यावर अभ्यास केला. अनेक त्या बाबतीतले असे पॉइंट्स आहेत जे मी मुद्दाम त्यात लिहिलेले नाहीये, जे मला माझ्या वाचण्यात आले, पण तिथं ते लिहिणं योग्य नसतं रिसर्च पेपर मध्ये, म्हणून मी ते लिहिलेले नाहीये. पण एखाद वेळेला आपण यावर चर्चा करू, पण त्यासाठी मलाही अर्धा एक तासाचा कालावधी लागेल. म्हणून आता कोणाचाही वेळ न दवडता मी बाकी लोकांना विनंती करेन, कृपया त्यांनी प्रश्न विचारावा. मॅडम एक प्रश्न आहे. 5 मिनिट अ, बोला. कोण बोलतंय? गौतम वैद्य बोलतोय. हा. तुमच्याकडनं माझा व्हिडिओ म्यूट झालाय, अच्छा अच्छा. हा पण हरकत नाही, मी फक्त प्रश्न विचारतो. हा, मी ऑन करायला सांगितलंय तुम्हाला, करा हा. तुम्ही. ओके. कानके सर नमस्कार. नमस्कार. प्रश्न मगाशी लोकनाट्याचा आविष्कार क्रम सांगताना ढोलकी सुरुवातीला ढोलकी पासून ते शेवटी वग आणि भैरवी, तर तो जरा प्लीज सर पुन्हा सांगाल का? मला जरा लिहून घ्यायचा होता. लोकनाट्याचा आविष्कार क्रम. गण मुद्रा गवळण. हा. तर लोकनाट्याचा जो आविष्कार क्रम आहे, वगनाट्यालाच पुढील काळामध्ये आपण लोकनाट्य म्हणू लागलो. किंवा आजच्या तमाशा कलावंत आहेत, ते तमाशा कलावंत आपल्या संचाचा उल्लेख करतानाच असं करायला लागले की काळूबाळू तमाशा लोकनाट्य, किंवा रघुवीर खेडकर कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ. तर तो जो आविष्कार क्रम असतो तो ढोलकी, हलगी, जुगलबंदी, त्याला सलामी म्हणतात. ओके. त्याच्यानंतर गण, गणानंतर मुजरा, मुजऱ्यानंतर गवळण, गवळणीनंतर रंगबाजी किंवा रंगबाजी पुढच्या काळामध्ये तो फारसा आला. म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण वगनाट्य शक्य नसतं तिथे तो फारसा म्हणून किंवा नाटुकले म्हणून सादर होतो. त्यानंतर वग नाट्य आलं आणि वगनाट्यानंतर भैरवी हा आविष्कार क्रम आहे. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. ओके. हॅलो, माझा आवाज? नमस्कार. हॅलो मॅडम नमस्कार. नमस्कार अजयजी, बोला. भालेराव. हा नमस्कार मॅडम. सर नमस्कार. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा होता सर, की जसं आता तुम्ही नीलवंतीच्या कथेमध्ये सांगितलं की, आणि मॅडम तुम्ही सुद्धा सांगितलं, तर मला हे म्हणायचं की ऐकणारा भ्रमित होतो किंवा दिग्भ्रमित होतो किंवा पागलपण किंवा वेळ लागायची वेळ येते त्याला, तर मग हे लोक जे सादर करतात यांच्यावर तो प्रकार किंवा तो प्रभाव का नाही होत? एक गोष्ट. दुसरी गोष्ट, इतक्या वर्षापासून जेव्हा ही परंपरा चाललेली आहे तर याच्यावर तोडगा काढण्याचा कधी काही प्रयत्न झाला का, आणि तो प्रयत्न का नाही होत? कारण की जेव्हा इतकी मोठी गोष्ट आहे ही, म्हणून या संदर्भाने मला विचारायचं होतं. नाही, याबद्दल जर तुम्ही सर वाचन केलं तर तुम्हाला खूप काही मिळेल. आमच्या आदरणीय वंदनीय आमच्या ज्या आम्ही लोकसाहित्याच्या आई ज्यांना म्हणतो, अशा आमच्या दुर्गाताई भागवत
ह्यांना दुर्गाबाई भागवत ह्या पण खूप व्यासंगी होत्या. त्या तर एका अशा विशेष व्यक्तीकडे गेल्या होत्या ज्यांना ह्याचा सगळा अभ्यास होता, निळावंती सारख्या विद्येचा अभ्यास होता. त्यांनाही त्यांनी तो निळावंतीचा ग्रंथ उपलब्ध करून दिला नाही आणि तो न मिळालेला ग्रंथ आणि त्याबद्दल वाचलेलं अनेक गोष्टी त्यांनी हे पण सांगितलं होतं. विवेकानंद स्वामींनी हा ग्रंथ शेवटच्या त्यांच्या काळात वाचला होता आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. तर अशा अनेक गोष्टी, अनेक श्रद्धा अंधश्रद्धा आहेत आणि त्यानंतर त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. खूप काही वाचन करण्यासारखं आहे, माझ्या लेखामध्ये ते आहेच. आणि सॉरी मी मध्येच बोलले, ताई तुम्ही मगाशी म्हणत होतात म्हणून, पण मी ओव्हर टू डॉक्टर प्रकाश खांडगे सर, त्यांना मी बोलायला सांगते. कसं आहे की आपल्याला आता आपण विज्ञान युगामध्ये वावरत आहोत आणि हा प्रश्न बरोबर आहे की मग जे कलावंत ती निळावंतीची कथा सादर करतात त्यांच्यावर त्याचा परिणाम का होत नाही, तर त्याचा उत्तर असं आहे की त्याचे संकेत ते पाळतात. म्हणजे उदाहरणार्थ निळावंतीची पूर्ण कथा मी ऐकलेली असताना शेवटी ज्यावेळी निळावंतीच्या कथेचा शेवट सुरू असतो तो शेवट ते घेत नाहीत, ते थांबतात आणि थांबल्यानंतर मध्ये तेवढ्या वेळेमध्ये चहा वगैरे घेतात आणि नंतर मग पुढचं त्याचा जो उत्तर भाग आहे तो ते सुरू करतात. आणि जो ती कथा ज्यावेळी क्रेसेंडोला येते, म्हणजे निळावंतीची कथा ज्यावेळी परमोत्कर्ष बिंदूला येते त्यावेळी परमोत्कर्ष बिंदूला येताना आपल्या सर्वांच्या जे तिथे प्रेक्षक असतात त्या सगळ्यांची एक वेगळीच अवस्था तयार होते आणि ती जी अवस्था आहे तिचं वर्णन मी करू शकतो कारण मी स्वतः त्या अवस्थेमधून गेलेलो आहे. ती अवस्था अशी आहे की त्यावेळी तुमचं अंग पूर्णपणे शहारून जातं आणि ते कशामुळे शहारतं तुम्हाला कळत नाही. तुमचं अंग शहारतं, तुमचं डोकं जड होतं आणि तुमच्या मनामध्ये एक भयाकुल अशी भीती तयार होते. तर या प्रसंगातून मी स्वतः गेलेलो आहे आणि तुम्ही जे म्हणालात की मग त्याच्यावर तोडगा का निघत नाही, तर असे प्रयत्न अनेक वेळा संपूर्ण भारतभर झालेले आहेत आणि तो प्रत्येक प्रयत्न यशस्वी झालेला आहे. खरं म्हणजे तोच आता पीएचडीचा विषय होऊ शकेल की निळावंतीच्या कथेच्या संशोधनासाठी झालेले वेगवेगळे प्रयत्न आणि त्याच्यात लोकांना आलेलं अपयश, कुणीही त्याच्यात यशस्वी अद्याप तरी झालेला नाही. थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद. आणि कोणाला काही प्रश्न विचारायचे? नमस्कार सर, डॉक्टर अनुराधा पत्की बोलते, नांदेड. बोला बोला बोला. आहे निळावंतीच्या कथेसारखे आणखी असे ब्लॅक मॅजिक असलेल्या अशा काही कथा आपल्या लोकनाट्यामध्ये आहेत का अजून? नाही, निळावंतीच्या कथेसारखी कुठलीच कथा आपल्याकडच्या लोकनाट्यामध्ये किंवा मुक्तनाट्यामध्ये किंवा वगनाट्यांमध्ये नाही आहेत. निळावंतीची कथा ही एकमेव कथा अपवाद आहे कारण आपल्याकडच्या सगळ्या लोकनाट्यांचा, मुक्तनाट्यांचा किंवा वगनाट्यांचा शेवट जो आहे तो शोकात्मिकेचा नाहीये, ग्रीक ट्रॅजेडीचा नाहीये, तर तो सुखात्मक अशा पद्धतीचा शेवट असतो. त्या आनंददर्शक सर्व वगनाट्य, लोकनाट्य, मुक्तनाट्य आहेत ज्याचा जो शेवट आहे तो शेवटी सत्याचाच विजय, शेवटी चांगल्या माणसाचाच विजय अशा पद्धतीचा शेवट असतो. परंतु निळावंती ही एकमेव कथा अशी भारतीय संस्कृतीत किंवा एकूणच भारतीय लोकसंस्कृतीत अशी एकमेव कथा आहे की जिच्यामध्ये पॅथॉस आहे, करुण रस आहे. हॅलो हा हॅलो हा, मी भीमराव हाटकर बोलतो सर, नांदेड वरून. बोला बोला. सर, हे सत्यशोधक जलसे जे आहेत महात्मा फुलेच्या चळवळीतून निर्माण झालेले, हे आपल्या या लोक चळवळीमध्ये याच्यामध्ये
कुठे त्याचा काही उल्लेख झालेला नाही. आंबेडकरी जलसे आणि जे काही सत्यशोधक जलसे यांनी जे काही समाजात जाणीव जागृती निर्माण केली ते आपल्या या सगळ्या परंपरेत येत नाहीत का सर? आंबेडकरी जलसा किंवा सत्यशोधकी तमाशा यांचं स्वरूप हे आपल्याकडच्या लोकनाट्यासारखंच होतं आणि त्यांनी देखील तमाशाचा शैली म्हणून किंवा आकृतीबंध म्हणून उपयोजन केलेलं दिसतं आपल्याला आंबेडकरी जलस्यामध्ये किंवा सत्यशोधकी तमाशामध्ये. पण त्यांचा जो हॅलो पण त्यांचा जो उद्देश होता आंबेडकरी जलसे किंवा सत्यशोधकी तमाशांचा जो उद्देश होता तो समाज परिवर्तनाचा होता आणि त्या परिवर्तनाचा एक जो टप्पा आहे तो टप्पा अतिशय महत्वपूर्ण होता. पण कालांतराने आंबेडकरी जलस्याचं रूपांतर हे आंबेडकरी कवाल्यांमधून मध्ये झालं आणि त्याच्यानंतर ही आंबेडकरी जलस्याची ही त्याच्यातल्या नाट्याची परंपरा खंडित होऊन ती नंतर अभिनय नाटकाची परंपरा खंडित होऊन ती गायनाची परंपरा झाली. सत्यशोधक तमाशाचंही तसंच झालं की सत्यशोधक तमाशामध्ये नाटकाचा जो इलेमेंट होता तो काही काळ टिकला आणि नंतर सत्यशोधकी तमाशा जो आहे तो लुप्तप्राय झाला. या दोन्ही परंपरा ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमध्ये समाज परिवर्तनाच्या टप्प्यांमध्ये अतिशय महत्वाच्या परंपरा आहेत. परंतु आंबेडकरी जलशांचं रूपांतर पुढे नाटकांऐवजी कव्वाल्यांमध्ये झाल्यानंतर त्याची गेय परंपरा सुरू झाली नाट्य परंपरेच्या ऐवजी. त्यांना निश्चितच आपल्या या परंपरेमध्ये स्थान आहे. वामनदादा कर्डक किंवा भीमराव कर्डक किंवा एकूणच श्रावण यशवंते, विठ्ठल शिंदे, विठ्ठल उमप, ही सगळी जी मंडळी आहेत या सगळ्या मंडळींनी प्रामुख्यानं गायन परंपरा म्हणून त्याचा विचार केला. नाटकाच्या अंगानं फारसा विचार पुढच्या काळामध्ये झाला नाही. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? कोणालाही काही प्रश्न असेल तर एक सेकंदात लगेच विचारा. त्यानंतर मला असं वाटतं आता प्रश्न राहिलेले नाही आहेत. सरांच्या या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमामध्ये खूप सॅटिस्फॅक्शन सगळ्यांना मिळालेलं आहे. धन्यवाद सर, खूप खूप आभार आपला. खूप अभ्यासपूर्ण अशी माहिती आपण दिली आणि त्यामुळे सगळ्यांनाच तो विषय समजलेला आहे असं मला. सर हँग झालेत का? दिसत नाहीयेत. खांडगे सर हॅलो आहात ना? हा, तुम्ही दिसत पण नव्हतात. मला वाटलं तुम्ही लेफ्ट झालात की काय. सर शेवटी आणि काही तुम्हाला सांगायचं आहे का की आपण समारोपाकडे वळूया? समारोप हो. आदरणीय भारूड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी उर्फ आमच्या मम्मी यांना मी विनंती करते कृपया त्यांनी आपले आशीर्वाद या कार्यक्रमाला द्यावे. चंदाताई तिवाडींसोबत मी गेली गत 5 वर्ष आम्ही भारुडाची कार्यशाळा तिथे घेतो आहोत. पंढरपुरात घेतो. 1 मे ते 10 मे प्रत्यक्ष म्हणजे ऑफलाईन आम्ही घेत होतो आणि ह्या कोरोनाच्या कालावधीमध्ये आम्ही ते घेऊ शकलो नाहीये आणि ऑनलाईन ते खूप जास्त शक्य नाही असं माझ्या लक्षात आलं. कारण ते टोटल परफॉर्मिंग आहे. तुम्हाला ते समोरासमोर असलं पाहिजे तरच परफॉर्मन्स व्यवस्थित जमतो. म्हणून साहित्य एक अशी गोष्ट आहे, लिखाण एक अशी गोष्ट आहे की ते इझिली आपल्याला ऑनलाईन समजू शकते. म्हणून या कार्यशाळेचं आयोजन यावर्षी आम्ही केलं. आदरणीय चंदाताई तिवाडी यांना विनंती करते कृपया त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा. अनम्यूट व्हा ताई. हॅलो चंदाताई, मम्मी तुमचा माईक ऑन नाहीये. हॅलो 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 बोलतायत त्या कंटिन्यू. हॅलो 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 फोन करा. हो हो फोनच करावा लागेल आता कारण ते त्यांना लक्षातच येत नाही. हॅलो झाल्या जॉईन झाल्या. गुड. हॅलो नमस्कार. येतो आवाज येतोय, थोडा तुटतोय पण येतोय. हा हॅलो नमस्कार. मी आता सध्या खूप छोट्याशा खेडेगावात आहे आणि
आपलं जे काही आतापर्यंतच सुंदरसा असं पहिला आजच्या उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे हा मी पहिल्यापासून जरा वेस्ट झोन आपल्या राजस्थान कडून जेव्हा ऐकला तर तो मला काही ऐकायला मिळाला नाही. गुप्ता मॅडमचा जे काही संवाद होता तो आणि मोनिकाजी आपण लोकायन या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून आपला हा लोकायन संस्थेचा आणि वेस्ट झोन पश्चिम सांस्कृतिक कला केंद्र उदयपूर या दोन्हींच्या माध्यमातून जी लोक परंपरेतील वगनाट्यांच्या लेखनाची ही जी काही कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे त्या सुंदर प्रमाणे आपल्या डॉक्टर खांडगे सरांनी त्याचं सगळं निरसन या त्यांच्या भाषणातून केलेलं आहे आणि खूपच माहिती मिळालेली आहे आपल्या सगळ्यांना. तेव्हा लिखाण लिहिणं आणि ते प्रस्तुत करणं त्याच्यामधला जो काही एक दुजे भावपणा आहे किंवा दुजे दोन भाग आहेत की गायन आणि नाट्य अभिनय, तर याच्यामधले फरक जे आहेत ते खरं स्पष्टपणे आज आम्हाला कळले. कारण आम्हाला सुद्धा भारुड हे एक नाट्य आहे असं आतापर्यंत आम्ही समजत होतो, परंतु नाट्यामधल्या आणि गायनामधला जो काही फरक आहे पण अभिनय आणि प्रबोधन याला एकत्रित करण्याचं जे कार्य लोकनाट्यामध्ये आहे ते स्पष्टपणे खांडगे सरांच्या माध्यमातून आज आम्हाला स्पष्ट ऐकायला मिळालेलं आहे. कारण आमचा जो कार्यक्रमाचा भाग असतो तो अभिनय, नृत्य, गायन आणि प्रबोधन हा मिक्सिंग जरी असला तरी एक पात्री प्रयोगासारखा असतो. मग त्याला नुसती वाद्याची साथ असली तरी ते एक नाट्य होऊ शकतं. भारुड इज ड्रामा असं फक्त आपण म्हणलं जातं, परंतु तमाशा, लोकनाट्य याला जी काही एक वेगळी अंग आहे, वेगळा अंग असून सुद्धा त्याची जी माहिती आहे आणि त्याचे जे काही म्हणजे कथाकथन आहे त्याचं आणि ती कथा एक सुंदरशी बराच वेळ मांडणं आणि त्याच्यामध्ये रमून जाणं, त्याच्यामध्ये टिकणं आणि लीलावतीच्या बाबतीमधले जे काही आता खूप मोठं ऐकायला मिळालं तर त्याचे काही श्रद्धा, अंधश्रद्धा असे प्रश्न निर्माण झाले. तेव्हा त्याच्यामध्ये खरं सांगू मानसिक माणूस आता सुद्धा आपण एखादा सिरियल बघताना किंवा सिनेमा पाहताना आपण जेव्हा त्याच्यामध्ये घुसतो, त्याच्यामध्ये रमून जातो, तेव्हा त्या रमण्यामध्ये सुद्धा आपण त्या भूमिकेमध्ये स्वतःला उपस्थित करत असतो. तसं लीलावतीसाठी असेल तिच्या आख्यानामधलं आणि म्हणून मानसिक दृष्ट्या त्याच्यामध्ये आपण गेलो आणि ती कथा आपल्यामध्ये उतरली. हा एक रंग झाल्यामुळे त्या कथेचा हा एक वेगळा अनुभूती सरांनी सांगितल्याप्रमाणे लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवायला आलेली आहे. तेव्हा खूपच सुंदर आजची ही एक सुंदर वगनाट्याच्या बाबतीतली पहिली सुरुवात आजची शुभारंभाची इतकी सुंदर झालेली आहे आणि मला यामध्ये सहभागी करून घेतलं आपण त्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि सगळ्यांना प्रश्न विचारले, ऐकणारे श्रोते, उच्चार करणारे, बोलणारे, अभ्यास करणारे सगळे अभ्यासुक आहेत, डॉक्टर झालेले आहेत, याच्यावरती खूप रिसर्च करणारे आहेत. आणि मोनिकाजी तुम्ही हा उपक्रम खूपच सुंदर आखलेला आहे. आपल्याला सर्व श्रोत्यांना, सर्व भाग घेणाऱ्या वक्त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देते आणि आजचे वक्ते डॉक्टर प्रकाशजी खांडेकर यांना मी मनपूर्वक धन्यवाद देते आणि या ठिकाणी मी थांबते. आभारी. खूप आभार. मी घाई केली मुद्दामून मम्मींचे आशीर्वाद घेण्याची. त्यांचा परिचय म्हटलं नंतर देऊया, कारण त्यांना कनेक्ट व्हायला खूप त्रास होत होता मगापासून, म्हणून त्यांना तासभर वाट बघावी लागली. आमच्या मम्मी ह्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यातल्या त्यात जेव्हा राष्ट्रपती भवनामध्ये त्यांनी त्यांचा भारुडाचा कार्यक्रम केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातच नव्हे तर संपूर्ण भारतभरात त्या भारुड सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जातात. आणि आता त्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूरच्या प्रोग्राम कमिटीच्या मेंबर झालेल्या आहेत आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व त्यांच्याकडे आहे. तर आता ह्या क्षणी त्या आपल्या मम्मी तर आमच्या मम्मी तर आहेच आहे, प्लस त्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या महाराष्ट्राच्या प्रतिनिधी म्हणूनही आपल्यासोबत आज या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आहेत. मम्मी आपल्याला या वेबिनारच्या माध्यमातून चरण स्पर्श करते. आपला आशीर्वाद आणि पांडुरंगाची कृपा आमच्यावर सदैव राहो अशीच माझी प्रार्थना आहे आपल्या चरणी.
खूप खूप धन्यवाद. आशीर्वाद आहे. खूप खूप धन्यवाद मम्मी, आपण हजर राहिलात. आणि सगळ्यांना मी विनंती करते, कृपया उद्या ठीक 6:45 वाजतापासून आपण ऍडमिट होणं सुरू करा. आणि ऍडमिट होताना थोडा वेळ जातो. काही लोक आज 7:30 7:45 पर्यंत ऍडमिट होत होते. इट्स टू मच. म्हणजे सगळं गेलंच त्यांचं. ज्यांनी जे उशिरा ऍडमिट झाले त्यांचं तर सगळं सगळं म्हणजे जेवढे अभ्यासाचा भाग होता तो सगळा निघून गेला. तर कृपया असं करू नका. उद्या आपल्या सोबत आहेत. एक मिनिट. हा बोला. आता गुप्ता मॅडम जॉईंट आहेत का आपल्याला? गुप्ता मॅडम नाही ते नाही आहेत जॉईन आता. आता मला वाटतं त्या गेल्या निघून. आता नाही एवढ्या मोठ्या लिस्ट मध्ये. मोनिका ठक्कर मॅडम, हा तिवाडी ताईंशी थोडासा संवाद साधायचा आहे. बोला. नमस्कार तिवाडी ताई. नांदेडला नाटको विंदाणी मध्ये तुमचा हे आयोजित केलेलं होतं भारूड. मी अनुराधा पत्की बोलते नांदेडहून. नाटको विंदाणी राजेश महाराज देगलूरकरांनी आयोजित केलेला कार्यक्रम, त्याचं संयोजन मी केलं होतं. आणि त्यावेळेस आपली भेट झालेली आहे. थँक्यू. फार छान वाटलं तुम्हाला चरण स्पर्श इथून. फारच छान वाटलं. आज खूप दिवसांनी पाहिलं तुम्हाला. तर कृपया उद्या श्री सुधाकर पोटे यांचं व्याख्यान होणार आहे, जे आपल्याला स्क्रीन बद्दल ज्यांचं. बोला. कोण? गीतांजली ढोबे बोलताय? हॅलो, मला वाटतं गीतांजलीचा आवाज आहे. विशेष मला सांगायचं होतं की गीतांजली ढोबेचं मी नाव याच्यासाठी घेतले इथे. गीतांजली ढोबे एक अशी विद्यार्थिनी आपल्यासोबत जोडली गेलेली आहे, जिनी फक्त आता 9वीची किंवा 10वीची परीक्षा दिलेली आहे. आणि ती अंध विद्यार्थिनी आहे. आणि ती इतकी उत्साही आहे की ती मला चॅलेंज करते पहिल्या फोन पासून की ताई मला तुमच्या नॉर्मल लोकांच्या स्पर्धेत सहभागी व्हायचं. मी म्हटलं ताई तू ऍबनॉर्मल नाहीयेस, तूही आमच्यासारखी नॉर्मल आहेस. आम्हाला फक्त डोळे आहे पण खऱ्या अर्थाने दृष्टी तुला आहे. त्यामुळे आपण तिला पूर्णपणे फ्री एंट्री दिलेली आहे. आणि पूर्ण त्यांना तिला आपण मदत करणार आहोत. वाचनाच्या बाबतीत किंवा कशाच्याही बाबतीत लोकायन सांस्कृतिक संस्था पूर्णपणे मदत करणार आहे, जेणेकरून ती लिहू शकेल किंवा तिच्या आयडियाज ती सांगत जाईल आणि ते आम्ही लिहून घेऊ. असं आम्ही सगळा प्रयत्न तिच्यासाठी करणार आहोत. म्हणून गीतांजली, तुमचं विशेष इथे आम्ही अभिनंदन करतो आणि तुमचं स्वागत करतो. गीतांजली, तुम्ही काही बोलू इच्छित असाल तर कृपया बोला. तुम्ही ऐकत असाल तर ते आहेत, पण त्यांना तुम्ही व्हिडिओ ऑन करता का बेटा? व्हिडिओ ऑन कुठलं बटन आहे रे? व्हिडिओ ऑन. त्यांना थोडी मदतीची गरज पडते, पण त्या अति उत्साही आहे. आणि जेव्हा त्या बोलतात त्यांचं बोलणं ऐका, इतकं स्पष्ट आणि गोड आहे की चॅलेंजच करतात त्या सरळ. या गीतांजली ताई. दिसतीये मी? हो, दिसता तुम्ही. दिसताय. बोला. जे कोण आता म्हणाल ना नांदेडचं आहे, मी पण इकडचीच आहे, हिंगोलीची प्रॉपर. वा छान. तुम्हाला हिंगोलीला आपण मदत पोहोचवू आणि सगळा प्रयत्न करू तुमच्यासाठी. तुमचं खूप खूप स्वागत. प्रकाश सरांचं लेक्चर छान होतं आणि मी याच्यातून नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि उद्याच्या तर लेक्चरची अजून उत्सुकता लागली आहे मला. वेलकम गीतांजली. म्हणून मी ग्रुपवर गीतांजलीसाठी खास व्हॉइस मेसेज टाकत राहते सतत, का तिला ते कळावं. व्हॉइस ती पण मला माझ्याशी जेव्हा संवाद साधते तेव्हा एकतर फोन करते किंवा मग व्हॉइस मेसेज मला टाकते व्हॉट्सअपवर. आणि आमचं असं कम्युनिकेशन गेली 15-20 दिवस सुरू आहे. आणि खूप शार्प आहे. पटकन सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात येतात. पटकन तिला ते सगळं कळतं. आणि एक जो उत्साह आहे तिचा की मला हे करायचंय, मला हे शिकायचंय, बस तिच्या त्या उत्साहाला सलाम. आणि म्हणून आम्ही तिचं विशेष इथे स्वागत करतो आहोत. बोला. म्हणजे काय म्हणतात त्याला, हे नाटक सांगितलं तर ते आपल्याला ऐकण्यासाठी कशी सुरुवात करावी लागेल पहिल्यापासून? काय ऐकण्यासाठी? हे नाटक ऐकण्यासाठी. प्रकाश खांडगे सर याचं उत्तर देतील. कुठलं नाटक? कुठलं पण तुमचं जे पहिलं नाटक आहे तर ते ऐकण्यासाठी युट्यूब वरती सर्च करावं लागेल का गुगल वरती? नाही, ही सगळी जी नाटकं आहेत ती युट्यूब वर आहेत. त्यामुळे तुम्ही युट्यूब वर जाऊन जर क्लिक केलं तर तुम्हाला ही नाटकं मिळतील, लोकनाट्य. किंवा तुम्ही काळूबाळूंचं जहरी प्याला वगनाट्य सुद्धा ऐकू शकता युट्यूबवर. किंवा विठाबाईंचं नाटक ऐकू शकता युट्यूबवर. मुंबईची केळेवाली बघ ऐकू शकता.
जहरी प्याला, काळूबालूंचा वग ऐकू शकता. शाहीर साबळेंची सगळी जी मुक्त नाट्य आहेत ती त्यांचे जे नातू आहेत केदार शिंदे त्यांनी YouTube वर टाकलेली आहेत, तर ती तुम्ही ती ऐकू शकता. ओके. हो. तर खूप खूप धन्यवाद. मी आदरणीय डॉक्टर प्रकाश खांडगे सर यांचा विशेष धन्यवाद, केवळ त्यांच्या व्याख्यानासाठी नाही तर त्यांच्या मार्गदर्शनासाठी आणि ऑल ओव्हर ते जसे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहतात, लोककला अकादमीच्या पाठीशी उभी राहतात, या सगळ्यांसाठी मी त्यांचा विशेष इथे आभार मानते. सर, आपल्याला जर वेळ मिळाला तर कृपया आपण रोज थोडा वेळ का असो ना आम्हाला जॉईन व्हा, जेणेकरून आपलं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभत राहील. उद्या दिनांक 3 जुलै संध्याकाळी ठीक 7 ते 8च्या दरम्यान श्री सुधाकर पोटे जे वगनाट्य लेखक आहेत ह्यांचं व्याख्यान होणार आहे. कृपया आपण 6:45 पासून जॉईन होणं सुरू करा. कृपया उशीर करू नका, नाहीतर अन्यथा अनेक गोष्टी आपल्या हातून सुटून जातील. आपण वही पेन रोज घेऊन बसा, ते पॉइंट्स लिहून घ्या आणि आपल्याला काही प्रश्न पडत असतील ते प्रश्नही आपण लिहून घ्या आणि शेवटी असा प्रश्न उत्तराचा कार्यक्रम असेल, त्यात आपल्याला प्रश्नांची उत्तरं आपली नक्कीच मिळत राहील. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.